लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेत मोठं इन्कमिंग होत आहे। जळगावात महायुतीला मोठा धक्का बसलाय। महायुतीच्या 300 पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। 40 गावातील महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। जळगावमध्ये महायुतीला हा मोठा धक्का बसलेला आहे, कारण शेकडो जण महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले आहेत। जळगावच्या 40 गावांमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला, तिथे हा सगळा पक्षप्रवेश करण्यात आला। महायुतीच्या 300 पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा दिलाय। प्रतिनिधी सचिन गोसावी यांच्याकडून अपडेट्स घेऊया। सचिन, इतक्या मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या शिवसेनेत आता इन्कमिंग झालंय, यापुढे जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेला नेमकं कसं चित्र पाहायला मिळेल? महायुतीला किती मोठा धक्का म्हणावा लागेल? निश्चितच आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अनेक पक्षांमध्ये आता इन्कमिंग सुरू आहे। जर आपण बघितलं तर सर्वाधिक ठाकरेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरू आहे। चाळीसगाव मध्ये महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये महायुतीतील अनेक 300 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलेला आहे। निवडणुकीचा प्रचार हा जवळ आलेला आहे, त्यामुळे अनेक पक्ष आता तयारीला लागले आहेत। त्यातच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही इन्कमिंग सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी ही महायुतीवर कुठेतरी भारी पडताना आपल्याला दिसते आहे। या इन्कमिंगमुळे कुठेतरी निश्चित सचिन, आणि त्याच्यामुळे आता पुढच्या काळात काय नेमकं चित्र पाहता येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।